कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मला हिंट तरी दे ना। चल चल आले दोघं। काय चाललंय? हात पुढे कर। पण का? कर ना। अरे कर। सरप्राईज। म्हणजे हा प्लॅन फक्त माझा आहे हा, आणि बाकी सगळे कष्ट हे अवनी आणि अखिलने घेतले। स्पेशली हाऊस बोट। अरे त्यांना बघू तर दे आधी अखिल। नाही हे काय प्लॅनिंग? काय हाऊस बोट म्हणजे? उघडून बघ। केरळ ट्रिप, 6 nights 7 days। तुमचा हनीमून। काय ना, ही मुलं काही तुम्हाला प्रायव्हसी मिळू देणार नाही, तेव्हा आजपासून एक आठवडाभर चिनू, मनू आणि बनी यांची जबाबदारी आमच्यावर। तुम्ही फक्त मजा करायची आहे की नाही धमाल? हे लाजतायत बघ, लाजतायत। चला बस। अरे बस अगं बस। बस मी काय बोलतोय? बस। आता मी तुम्हाला पूर्ण प्लॅन सांगतो। पहिल्या 2 दिवसांचं बुकिंग एका छान सुंदर विला मध्ये गेलंय। तिकडची एक फॅमिली आहे, ते तुम्हाला होस्ट करणार आहे। अखिल माझं भाऊजी बोलू नका, हे फोटो बघा। छान आहेत ना फोटो? आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात कथकलीचा शो होणार आहे। वहिनी तुला तो शो खूप आवडणार आहे। अखिल माझं ऐक ना। दादा तू ऐक ना माझा आधी प्लीज प्लीज। 2 दिवसांनी तुम्हाला कॉफी इस्टेटला सुद्धा जायचंय। आणि शेवटचे 3 दिवस हाऊस बोट। हाऊ रोमांटिक। हाऊस बोटची आयडिया माझी होती। एक मिनिट, माझं ऐकता का जरा? तुम्ही असं अचानक आज रात्रीची फ्लाईट बुक केली, मला कसं जमणार आहे सगळं? नाही म्हणजे खूप वर्कलोड आहे या वीक मध्ये, मला सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग्स लाईन्ड अप आहेत। मला खरंच खूप झालं, कारण द्यायला सुरुवात झाली। बरोबर का- आकाश तू काही काळजी करू नकोस, मी सगळ्या मीटिंग्स मॅनेज करेन। अरे अखिल आहे की मदतीला? हा नाही नाही आई आई मी हे म्हणत होते की मुलांना मुलांचं काही नाही, ते आमच्याकडे लागलं। तुम्ही जा आधी, बॅगा भरा, उठा, जा, वेळ कमी आहे। जा जा जा, विचार करायचाच नाही फार, उठा। ए वसू, तुझे कपडे मी आकाशा रूम मध्ये शिफ्ट केलेत। जा जा वरती जा, बॅग भर जा। अरे चला रे, किती उशीर। हो नाही, ते ऍक्च्युली अचानकच ठरलं सगळं। हा नाही सगळ्या मीटिंग्स आणि इव्हेंट तर वेळेनुसारच होणार आहे, काही काळजी करू नका। हो येस। आणि हो हा नाही 3 दिवसात परत येतोय मी। हा ओके। काय नाही ते क्लायंटला कळवायला नको का, की म्हणजे चाललोय ना? तरी मी सांगत असते, बिझनेस साठी वेगळा फोन ठेव, म्हणजे तो घरी ठेवून जाऊ शकला असतात। आता काय हा रात्रंदिवस क्लायंटचे फोन घेत बसणार? आई
नाही घेणार. वसुंधरा बरी घेऊ देईल काय ग वसुंधरा? दादा मी काय म्हणतो, तुम्ही परत येण्याची डेट ठरवूच नका. तुम्हाला हवं तितकं राहा तिकडे, नाही का? हा, आणि इथली अजिबात काळजी करायची नाही. आम्ही सगळे आहोत इथे, कळलं? आणि कधीतरी स्वतःसाठी इतका वेळ काढायला हवा रे. हो खरंय. आणि वसुंधरा हा खाऊ घेऊन जा. प्रवासात भूक लागली ना घे. किती खराब ना, तुम्हाला नाही घेऊन चालले तुमचे बाबा आणि आई. दादा अरे ऐक ना, निघायला हवं आता, ट्रॅफिक लागेल आपल्याला. हो नाही निघूया, पण माझ्या चिमण्यांना भेटल्याशिवाय मी कसं जाणार? मी पण बनीला भेटून आले. ए अगं तू आता नाही नाही आई आले ना, त्याशिवाय मला निघता नाही येणार. मी 3 दिवसात परत येईन. मग आम्ही का नाही यायचं तुमच्या सोबत? बनी मी निघालीये. बनी 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 गेला असेल. अदिती बनीला पाहिलं का कुठे? नाही, आय डोंट नो. रूम मध्ये तर नाहीये. हा अवनी वहिनी, बनीला पाहिलं कुठे तुम्ही? बाहेर लॉनवर खेळत असेल. नाही वहिनी, तो शाळेतून आल्यापासून आम्ही भेटलोच नाही आहोत. आत्या, मुलांना शाळेतून आणायला तू गेली होतीस ना? हो. अरे देवा, लक्षातच राहिलं नाही. यांच्यासोबत असतो नाही का तो? लक्षातच नाही आलं म्हणजे खूप मुलं होती ना तिथे, आणि त्यात पाऊस पडत होता, म्हणून मग. आत्या बनी कुठे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.